नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे सर्वांचे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी घरच्या घरी आळूची भाजी कशी बनवायची ते बघूया। आळू म्हणजेच अरबीची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया। तो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आळू घ्यायचे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे, त्याला 2 साइजमध्ये कट करून घ्यायचं। 2 टमाटर घ्यायचे, 2-4 हिरवी मिरची घ्यायची। गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं। त्यामध्ये जे आपण 2 टमाटर घेतलेले ते टाकायचे, कट करून घेतलेला कांदा आहे ते टाकायचा, हिरवी मिरची टाकायची आणि कढईवर एक गाळणी ठेवायची। त्यामध्ये अरबी वाफून घ्यायची। मराठीमध्ये याला आळू पण म्हणतात, हिंदीमध्ये अरबी म्हणतात। 5 मिनिट वाफून घ्यायची। त्यावर एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी छान वाफून घ्यायचं। अरबी खाण्याचे फायदे तर खूप आहेत, तर काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया। आळूमध्ये भरपूर फायबर असते, म्हणून पचनक्रिया सुधारते। त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट निरोगी सुद्धा राहते। हृदयासाठी तर खूप फायदेशीर असते। आळूमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखते। आळूमध्ये चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, शरीराला ऊर्जा देतात। त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते। रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते। आळूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात। आळू खाल्ल्यामुळे वजन नियंत्रित राहते। फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात सुद्धा मदत होते। हाडेसुद्धा मजबूत होतात। आळूमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात, जी हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहेत। डोळ्यांसाठी तर खूप आरोग्यदायी असते। आळूमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात। आळू थंड झाल्यानंतर त्याचे साल्टवरचं काढून घ्यायचं। आळूनं थोडं हाताला खाज सुटल्यासारखे होते आणि चिकटपणा असतो, त्यामुळे चिटकतं, म्हणून त्याला सरसोचं हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचं साल्ट छान काढून घ्यायचं आणि मधोमध 2 भागामध्ये कट करून घ्यायचं। हवं असेल तर बारीक पण कट करू शकता। जे आपण टमाटर कांदा घेतलेला आहे ना, ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करायची। चला आता भाजीचा मसाला तयार करू। ओवा, भाजलेले जिरे खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची। आळूमध्ये ती पावडर टाकायची। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, हळदी टाकायची आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करायचं। सगळ्या आळूला एकसारखा मसाला लागला पाहिजे। त्यानंतर इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे, म्हणजेच सरसोचं तेल, ते त्यामध्ये टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने सगळा मसाला छान अरबीला लावून घ्यायचा। नंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये सरसोचं तेल टाकायचं। तेल कढईला सगळीकडून लावून घ्यायचं, जेणेकरून आपण अरबी टाकल्यानंतर कढईला चिटकणार नाही। अरबीमध्ये थोडा चिकटपणा असतो म्हणून। नंतर त्यामध्ये मसाला लावलेली अरबी कढईमध्ये टाकून घ्यायची आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं। 2 मिनिट त्याला छान फ्राय करायचं। छान फ्राय झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये अरबी काढून घ्यायची। नंतर त्याच कढईमध्ये सरसोचं तेल टाकायचं, त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। इथं मी अर्धा तेजपत्ता घेतला आहे, 2 लवंग, 4-5 काळी मिरे घ्यायचे, त्यामध्ये जिरे टाकायचे, 2 सुक्या मिरच्या टाकायच्या, त्याला छान फ्राय करायचं। अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकायची, त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं। टमाटर कांद्याची पेस्ट टाकायची, त्याला छान मिक्स करायचं। नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे, लाल तिखट, चवीनुसार लाल तिखट टाकायचं, हळदी टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ पण घालायचं आणि
धने पावडर टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. नंतर 2 मिनिट त्याला झाकून ठेवायचं, जेणेकरून मसाल्यावर छान तेल सुटेल. बघू शकता इथं मसाल्यावर किती छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. आता त्यामध्ये जे आपण फ्राय केलेली अरबी आहे ना, ती त्यामध्ये टाकायची आणि त्याला एकसारखं हलवायचं, छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं. थोडं सुकी हवे असेल तर थोडं कमीच पाणी ठेवायचं. पातळ जर हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आणि त्याला 5 मिनिट छान उकळू द्यायचं. त्यावर कस्तुरी मेथी क्रश करून टाकायची, बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट त्याला छान उकळू द्यायचं. गॅस कमी ठेवायचा आणि 5 मिनिट उकळू द्यायचं. 5 मिनिट झाल्याच्यानंतर झाकण उघडायचं. तयार होते इथं आपली झणझणीत अशी अरबी किंवा आळूची भाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.